वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. संक्रांतीची आता गर्दी झाली तर एकाच कस्टमरचे 3-3, 4-4 ब्लाउज जे असतात, तर ह्याच कस्टमरचे आपण ब्लाऊज कटिंग करणार. एकाच कस्टमरने आपल्याला अस्तरचे 3 ब्लाऊज टाकलेत आणि तिन्ही ब्लाऊज सेम आहेत, तर मग मी 3 ब्लाऊजची एक सोबत कटिंग करते आणि मी कमी वेळामध्ये पेपर पॅटर्न ठेवून प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. 42 साईजमध्ये आपण ह्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग करणार. तर सगळ्यात अगोदर आपण पेपर ठेवायच्या अगोदर आपण कोणते कोणते माप घेतले पाहिजे हे बघूयात. तर मग हे मी तिन्ही ब्लाऊज पीस बाजूला ठेवलेत आणि हे 3 अस्तर आपण 1-1 मीटरचे घेतलेत. तर तिन्ही आपल्याला एकसारखंच माप आहे, त्याच्यामुळं मग मी एक सोबत कटिंग करते. तर सगळ्यात अगोदर कस्टमरची उंची जास्त आहे. उंची जास्त म्हणजे 16 इंचाची उंची आहे आणि शिवून 16 इंचाची लागते, तर आपण 17 इंचावर एक मार्किंग करू. उंची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घेतल्या जाते. आता 17 इंचावर आपण एक मार्किंग केली, बरोबर. आता 42 आहे साईज, तर आपण 42चं आपल्याला निम्म करायचं आहे. आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर 21 इंच आपल्याला दुसरा भाग भेटलाय आणि चौथा भाग आपल्याला भेटलाय 10.5 इंच. मग आता आपल्याला 10.5 वर एक मार्किंग करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची, बरोबर. आता कंबर किती आहे ते कस्टमरने मापाला ब्लाऊज दिलाय, त्याच्यावर आपण कमरेचं माप घेऊया. त्याच्या साईडला आपण हुक लावतो ती बाजू आपण पूर्ण सोडून द्यायची. इथपासून आपल्याला कंबर चेक करायचं आहे. हा पण ब्लाऊज मी शिवलेला कस्टमरचा. तर एवढं आपल्याला जिथपर्यंत आपण हुक लावलं तिथपर्यंत म्हणजे 35. आता 35चा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. हा झाला आपला दुसरा भाग 17.5 आणि हा झाला आपला चौथा भाग. जवळजवळ एक लाईन सोडून 9 इंच येते, तर आपण 9 वरच एक मार्किंग करू. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन राहून जाते आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचेत. ज्या गोष्टी समजल्या नाही कमेंट करा, कमेंटचं उत्तर आपण नक्की देऊ. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. गळा आहे कस्टमरचा 11 इंच, तर आपण 11.5 वर एक मार्किंग करायची म्हणजे 11 इंच शिवून गळा बरोबर होऊन जाईल. अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं, तर 11 वर एक आपण मार्किंग केली. आता आपण ठेवूया पेपर. आता याची उंची 13ची असू द्या, 14ची असू द्या, कोणती पण असू द्या किंवा 17ची पण असू द्या, काही हरकत नाही. आपल्याला पॅटर्न ठेवताना काय करायचं आहे, आपल्याला ही जी लाईन ठेवली आपण तिथपर्यंत आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे, बरोबर. हा 40 साईजचा आहे, आपण 42चा कसा करायचा बघूयात. आता डीप नेक असल्यामुळं आपण शोल्डर किती घेतले, जवळजवळ 5.5 इंच. आपण इथे एक पॉईंट दिला, बाकी आपण असं आखून घ्यायचं आहे. हा पॉईंट इथं काढून घेतला. आता आपण जास्त किती घेतलं तर मग मी वेगळा काढून मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. बघू शकता एवढं आपण जास्त घेतलं म्हणजे ज्यावेळेस आपण बाकीचे पेपर ठेवतो त्यावेळेला आपण जास्त किती घेतले ह्या पेपरच्या व्यतिरिक्त ते आपल्या लक्षात येऊन जाईल, म्हणून मग मी तुम्हाला वेगळ्याकडून मार्किंग करून दाखवली, बरोबर. आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची. आता आपल्याला सगळ्यात अगोदर क्रॉस पट्टीमध्ये किती वाढवायचं आहे, कारण आपण पूर्ण उंची 17 इंचाची घेतली. आता याची उंची कितीची आहे, 15 इंचाची, म्हणजे आपण 2 इंच आपण याच्यामध्ये जास्त घेतले. मग आता आपण कशामध्ये वाढवायचं आहे, 15 इंच म्हटल्याच्या नंतर आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे 2 इंच. तर उंची कशामध्ये वाढवता येईल, आपण काय करू, 1.5 इंच क्रॉस पट्टीमध्ये वाढवूया. आता अगोदर आपण व्हाईट खडूने पूर्ण मार्किंग करायची. सगळ्यात अगोदर म्हणजे हे जे कमरेचं माप आहे तुम्हाला मी दाखवते त्यानुसार आपण क्रॉस पट्टी काढू. आता याच्यामध्ये 1 इंच टक्स जाईल, तर आता हे पूर्ण 12 आले तर आपण 11चंच घेऊ, कारण 11 वरच आपण एक मार्किंग करायची, कारण 1 इंच टक्सचा निघून जातो. किंवा पूर्ण जरी घेतले शिवताना आपण त्याच्यामध्ये कटिंग करून टाकू. आता ही पूर्णच आपण क्रॉस पट्टी घेऊन टाकू, बरोबर. आपल्याला तसं पण 1.5 इंच जास्तच घ्यायचं होतं. आता आपण वळूयात ह्या पॅटर्नकडे.
आता काय करायचं आहे आपल्याला, जसं आहे तसं आपण फिनिशिंग सोबत कट करायचं आहे. बरोबर. आता आपण ज्या वेळेस आपण आता ही पूर्ण कोणती बाजू आली, जी आपली फिटिंगची बाजू, म्हणजे आपण ह्या साईडला फिटिंग करतो. तर आता हे बघा असं जोडलं जातं. आता इकडं लक्ष देऊ नका कुठं, पण मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेस हा भाग असा जोडला जातो टक्सचा, हे बघू शकतात असा जोडला जातो, त्यावेळेस फिटिंग पूर्ण इकडून येते. जसं की आपण ह्या इथपासून एवढं एक्स्ट्रा घेतले तर तेवढंच आपल्याला ह्या कडेने तेवढंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. म्हणजे आपण चेक करू शकतो, जवळजवळ 1 इंचाला थोडंसं कमी आहे, तर आपण तेवढं आपण जास्त घेऊया. खालच्या साईडला थोडंसं कमी आहे, तर बघू शकतात आपण एवढं जास्त घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग ठेवून घेऊ. आता आपण याची कटिंग करायची. बघू शकता. आता याच्यामध्ये आपण फ्रंट नेक बघू. तर हा झाला होता 6.25-7 इंचाचा, तर कस्टमरला जवळजवळ 7 इंचाचा लागतोय. तर ही लाईन आपण सरळ आखून घेऊ आणि नंतर आपण याला गोल असा आकार देऊ. म्हणजे आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत जायचं नाही, तर आपण वरच्याच पॉईंटपर्यंत येऊया. आणि नंतर मग आपल्याला चेक जर करायचंच असेल आपण ही पट्टी बरोबर आहे का नाही, तर जवळजवळ 9.5 जरी धरलं तरी चालतंय. तर हा भाग आपल्याला इकडून जोडायचा आहे. तर आपल्याला किती लागेल, अर्धा इंच, म्हणजे आपण अर्धा इंच याला खाली जरी घेतलं तरी चालते. किंवा मग असं मोजा, आपण इथपासून जोडतोय 9.5 बसले. जेवढं जास्त बसन तेवढं आपण इथं आपण जास्त घेऊ, म्हणजे आपली उंची कवर होऊन जाईल. बरोबर. अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज आपला आखून झालाय. म्हणजे आपण 40 साईजवरून 42 साईजचं पेपर कसा कटिंग करायचं ते तुम्हाला मी दाखवलंय. आणि आपली बाही आहे कस्टमरची 10.5 इंच, तर एवढ्या याच्यामध्ये बाही एकदम व्यवस्थित बसून जाते. आता आपण याची कटिंग करू. म्हणजे जिथं आपल्याला एक ब्लाऊजला जेवढा टाईम लागतो तेवढाच टाईम आपल्याला 3 ब्लाऊजलाच लागला आहे. म्हणजे आपलं किती काम वाचतं, किती वेळ वाचतो बघू शकतात. आपले पॅटर्न एकदम व्यवस्थित कटिंग झालेत. ज्यांना पेपर पॅटर्न लागते त्यांनी कमेंट करा, आणि जे फेसबुकला आहेत त्यांनी DM करा, म्हणजे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मी हमेशा सांगितलंय की मी सगळे कामं मी कस्टमरच्या कामावरच दाखवते. आता आपली प्रॉपर कटिंग फक्त कोणती असते, अस्तर कटिंग. आणि नंतर आपण जे कटिंग करतो मेन फॅब्रिकवर, जसं आपण अस्तर कटिंग केली त्याच्यापेक्षा थोडंसं आपण जास्त ठेवून कटिंग करतो कपडा. तर जे नवीन आहेत त्यांनी जुनी व्हिडिओ जाऊन बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण जरी उरला क्रॉसपट्टी तर आपण शिवताना कट करून टाकू. अगोदर आपण आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कधी पण गळा कट करताना आपण काय करू, मग हा भाग इथं ठेवायचा आहे आणि आपण एकदा चेक करू. ही लाईन आपली इथपर्यंत आली, म्हणजे थोडासा बदल झाला आहे. जे नवीन आहे त्यांनी टॅचल पेन जरी लावले तरी चालते, म्हणजे कपडा घसरणार नाही किंवा मागं पुढं होणार नाही. आता अशा पद्धतीने थोडंसं आपण ही जास्त घेतली साईज, कारण गळा एकदम व्यवस्थित डीपमध्ये येऊन जातो. थोडंसं मी असं कट करते, म्हणजे
गळा टाकायला आपल्याला व्यवस्थित पडतं. अशा पद्धतीने आपले तिन्ही ब्लाऊज एकसोबत कटिंग झालेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.